यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण करण्यात आलंय। यावेळी नीलम गोरेंनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं। मतभेद लोकशाहीत स्वाभाविक असल्याचं त्या म्हणाल्या। लोकसभेतील गोंधळावरही त्यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली। राहुल गांधींच्या वक्तव्यावरूनही गोरेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। विरोधकांना टीका करण्याशिवाय काही काम उरलंय का असा सवाल त्यांनी केला। बेडकी कितीही फुगली तरी बैल होता येत नाही असा टोला गोरेंनी विरोधकांना लावलाय। 2029च्या निवडणुकीत याची जाणीव होईल असा दावाही त्यांनी केलाय। महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचं ऐतिहासिक महत्त्व आहे। हा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि 150 वर्ष वंदे मातरमला झालेली असताना पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून आणि सर्वत्र वंदे मातरम गीतांनीच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आज महामहिम राज्यपाल विष्णुदेवजी शर्मा यांचा वाढदिवस पण आहे आणि त्याच दिवशी इथे पुण्यामध्ये ध्वजारोहण झालेलं आहे। अत्यंत शिस्तीमध्ये आणि चांगलं ध्वजारोहण झालेलं आहे। राहुल गांधी यांनी पंतप्रधान मेलोनी यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते काँग्रेसच्या विकृत दृष्टिकोनाचं स्वरूप आहे आणि जेव्हा असा एखादा नेता बोलतो तेव्हा गल्लीतले चेले चपाटे पण अशाच भाषेत बोलत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने समाज माध्यमातून आणि वाहिन्यांवरून दिसत असल्यामुळे त्यांचा एक भ्रमाचा भोपळा तयार झालेला आहे। पण बेडकीने किती प्रयत्न केला तरी त्यांना बैल होता येत नाही हे त्यांना परत पुढच्या निवडणुकीमध्ये दिसेल। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातील व्यवस्थेवरही गोरेंनी नाराजी व्यक्त केली। स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान हा राखलाच पाहिजे असं त्या म्हणाल्या। भोंदू बाबांच्या प्रकरणावर निषेध व्यक्त करत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सक्रिय करण्याची मागणी गोरेंनी केली आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।